व्हॉट्सॲप चॅट्स, स्क्रीनशॉट्स, कॉल रेकॉर्डिंग्स कोर्टामध्ये चालत नाही असं कोण म्हणतं? नवीन कायद्यात इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा गेमच बदलला आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा मूळ पुरावा म्हणजेच प्रायमरी एव्हिडन्स. नवीन कायद्यात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज इक्वल टू प्रायमरी एव्हिडन्स मानले आहे. म्हणजेच व्हिडिओ, फोटो, चॅट, कॉल, रेकॉर्डिंग, ईमेल हे स्वतःच मूळ पुरावा आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्ससाठी आता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जुन्या कायद्यात सेक्शन 65B सर्टिफिकेट, आताच्या नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन 63 इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲज सेकंडरी एव्हिडन्स अंतर्गत आवश्यक ठरतो. म्हणजेच जर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कॉपी देता तर सर्टिफिकेट आवश्यक आहे. उदाहरणार्थ व्हॉट्सॲप चॅट्सचे प्रिंट, स्क्रीनशॉट्स, कॉल रेकॉर्डिंगची कॉपी, ईमेल प्रिंट, पेनड्राईव्हमध्ये दिलेला डेटा. सर्टिफिकेटमध्ये काय असणं आवश्यक आहे? नवीन कायद्यानुसार प्रमाणपत्रमध्ये 4 गोष्टी हव्यात. 1. ज्या उपकरणात रेकॉर्डिंग तयार केले किंवा काढले ते डिव्हाइस ओळखणे. 2. त्या कालावधीत डिव्हाइस नीट चालू होता याची खात्री. 3. सिस्टम कंट्रोल करणाऱ्याची सही. 4. कॉपी, दिलेली कॉपी ही मूळ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची अचूक प्रत आहे असे नमूद करणे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सादर करण्याची नवीन कोर्टात प्रोसिजर. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी सोबत सर्टिफिकेशन द्यावे. हॅश व्हॅल्यू देणे प्रिफरेबल. पेनड्राईव्ह किंवा CD टॅम्पर प्रूफ असावी. क्लाउड बेस्ड डेटा असेल तर प्लॅटफॉर्म ॲडमिनकडून व्हेरिफिकेशन घेता येते. सोप्या भाषेत नवीन कायदा काय सांगतो? इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स चालतं. कॉपी दिल्यास सर्टिफिकेशन आवश्यक. मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा सिस्टीममध्ये तपशील द्यावा लागतो. कोर्ट एव्हिडन्स रेकॉर्डिंगला प्रथम पुरावा मानते. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. अशाच कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला. थँक्यू.